उत्तर प्रदेशातून शहरात येऊन घरफोड्या करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने शिताफीने बेड्या ठोकल्या। एकाच दिवशी केलेल्या 4 घरफोडीच्या गुन्ह्यांची 48 तासात उकल झाली। संशयितांकडून 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मोहसिन शौकत अली शेख वय वर्ष 32, उदयवीर मलखानसिंग सहासी वय वर्ष 36, विनय कुमार गंगासरन वय वर्ष 34 तिघे राहणार मेरठ उत्तर प्रदेश अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने युनिट 3च्या पथकाकडून तपास सुरू होता। दरम्यान पुणे नाशिक महामार्गाजवळ वाकी चाकण परिसरातून गुन्हेगार जाणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी यांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला असता एका टेम्पोमध्ये एक विना क्रमांकाची दुचाकी ठेवून तिघे संशयित जात असल्याचे दिसले। पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले। संशयितांनी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी केलेल्या 4 घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला टेम्पो, दुचाकी, एक मोबाईल फोन, इतर साहित्य तसेच सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 12,13,598 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। युनिट 3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, उपनिरीक्षक भरत गोसावी, सुनील जावळे, अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोराडे, सागर सूर्यवंशी, श्रीधन इचके, संदीप सोनवणे, मनोज साबळे, ऋषिकेश भोसुरे, अजित रुपनर, स्वप्नील महाले, योगेश कोळेकर, शशिकांत नागरे, बाळासाहेब भांगले, सुंदर थोरात, समीर काळे, सुधीर दांगट, दिलीप राठोड, तुषार वराडे, राजकुमार इघारे, निखिल फापाळे, प्रदीप राळे, तांत्रिक विश्लेषक प्रकाश ननावरे यांच्या पथकाने कामगिरी केली आहे।